तर गोपीचंद पडळकर यांच्याकडून जयंत पाटलांवर खालच्या शब्दात टीका करण्यात आली। सांगलीच्या जतमध्ये बोलताना पडळकरांची जीभ घसरली। दरम्यान पडळकरांवर राजकीय प्रतिक्रिया आल्या, पाहूया। भारतीय जनता पक्षाच्या एका आमदारानं माननीय जयंत पाटील साहेब, स्वर्गीय राजाराम बापू पाटील यांच्याविषयी अतिशय पातळी सोडून काही विधानं केली। अगदी भारतीय जनता पक्षातल्या सुद्धा अनेकांना ही गोष्ट मान्य असेल असं मला वाटत नाही। अशा पद्धतीच्या वाचाळ वीरांकडून होणाऱ्या महाराष्ट्राच्या राजकीय ऱ्हासाला प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे हातभार लावण्याऐवजी राज्याचे प्रमुख या नात्यानं वेळीच पायबंद घालावा आणि महाराष्ट्राची सुसंस्कृत राजकारणाची परंपरा ही कायम ठेवावी। अशा लेवलला जाऊन एका मोठ्या नेत्याबद्दल नाही तर कोणाबद्दल तुम्ही वक्तव्य करणं हे चुकीचं आहे। या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो। पडळकरांना कुठून तरी नाही तर कोणाचा तरी हा वरदास्त असल्यामुळे त्यांचा अहंकार हा वाढलेला आपण सर्वांनी बघितलेला आहे। त्यामुळे भाजपचे जे प्रमुख नेते त्यांनी तरी त्यांचा कान तिथं धरावा, नाहीतर जर तुम्ही धरला नाही, जर तिथं समज नाही दिली तर आम्ही समजू की खालच्या लेवलला जाऊन आई वडिलांपर्यंत जाऊन बोलण्याची मुभा जर कोणी दिली असेल तर ती भाजपच्या प्रमुख या राज्याच्या नेत्यांनी दिलेली आहे। निश्चित ह्याच्या मागे कोण आहे, ते बोलते कोण आणि ते काय बोलतात आणि ते बोलण्यामागे त्यांना फूच कुणाची आहे किंवा मोकळीक कुणी दिलेली आहे ह्याच्या मागे जावं लागणार आहे। या राज्याला परंपरा आहे, सुसंस्कृत परंपरा आहे आणि ह्या राज्याची नेतृत्व करणारे स्वतःची प्रतिमा खूप स्वच्छ दाखवत असतील आणि मागणं त्यांच्या भोवतीनं त्यांच्या जवळ समजणारे लोक अशी भाषा करत असतील तर त्यांचा खरा चेहरा पुढे येतो। राजकीय संघर्ष होत राहणार आणि राजकीय भांडणं राहणारच, पण ही परंपरा जर तुम्हाला सांगलीत आणायची असेल तर मला अडचण वाटते। ह्या जिल्ह्याचंच नाही तर राज्याची सुद्धा मला चिंता वाटते। मी गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचं समर्थन करत नाही आणि संजय राऊत यांच्याही वक्तव्याचं समर्थन करत नाही। दोन्ही बाजूनी अशा पद्धतीची वक्तव्य येऊ नयेत यासाठी आपण काळजी केली पाहिजे। संजय राऊत खालच्या पातळीवर जाऊन बोलतात, अश्लील भाषेमध्ये बोलतात, तेव्हा ते योग्य असतं आणि गोपीचंद पडळकरांकडनं असा एखादा शब्द गेला की लगेच त्यांच्यावर तुटून पडायचं हे चुकीचं आहे। गोपीचंदजी पडळकर यांचा निषेध करतो। बाकी सर्व नेत्यांमध्ये हिंमत असेल तर संजय राऊत यांचा निषेध करावा। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी 2-4 आमदार आणि इतर काही लोक पाळलेले आहेत। हे पाळलेले लोक देवेंद्र फडणवीसांनी अतिशय खालच्या पद्धतीने, तुकार पद्धतीनं, बाष्कळ प्रमाणात टीका टिप्पणी इतरांच्यावर करत असतात। गोपीचंद पडळकर हा त्यातलाच एक आमदार अतिशय खालच्या स्तरावर येऊन बाष्कळ अर्वाच्य भाषेत आदरणीय पवार साहेब असतील, जयंत पाटील साहेब असतील, रोहितदादा पवार असतील यांच्याबद्दल सातत्याने अश्लाघ्य टीका टिप्पणी करत असतो। आज जयंत पाटील यांच्याबद्दल अतिशय खालच्या स्तरावर येऊन गोपीचंद पडळकरांनी जे विधान केले त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो। देवेंद्र फडणवीस, आपण सापाला दूध पाजत आहात। आपण महाराष्ट्राची राजकीय संस्कृती बिघडवत आहात। महाराष्ट्राची ही संस्कृती नाहीये। राजकीय मतभेद असू द्यात परंतु मनभेद त्याचे नसावेत। देवेंद्र फडणवीसांनी आपल्या पदरी काही नालायक लोक ठेवलेले आहेत, जे सामाजिक तेढ निर्माण करतात, जे अत्यंत गलिच्छ, विचित्र, विकृत अशा स्वरूपाची वक्तव्य करतात, अशी लोक पदरी ठेवलेली आहेत। पहिलेच्या काळामध्ये जे मुख्यमंत्री किंवा आपले जुने जे काही पदाधिकारी सत्तेवर असणारे लोक होते ते आपल्या पदरी साहित्यिकांना, कवींना, सुसंस्कृत लोकांना, अशा लोकांना सोबत ठेवायचे, प्रसंगी त्यांचा सल्ला घ्यायचे आणि त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन ते पुढे जायचे। मात्र देवेंद्र फडणवीसांनी आज अशी एक पिल्लावळ स्वतःच्या पदरी बाळगलेली आहे की ते बेछूटपणे विरोधकांवर ते सोडतात आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।